हॅलो फ्रेंड्स, इसके मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपल्या सर्व खवय्यांचे खूप मनापासून स्वागत करते. आज आपल्या किचनमध्ये अगदी मऊसूत, अगदी सोप्या पद्धतीमध्ये तोंडात टाकताच विरघळतील असे मऊसूत लाडू करणार आहोत आणि ते देखील हाताला चटके न बसवता आपण हे पौष्टिक लाडू करणार आहोत. तुम्हाला जर रेसिपी थोडीशी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि न विसरता आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. अशाच छान छोट्या-छोट्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत राहते. चला तर रेसिपी सुरू करूया. तर आता आपल्या तिळगुळांच्या लाडवांसाठी लागणारं साहित्य बघूया. 1 वाटी इथे शेंगदाणे घेतलेले आहे, 1 वाटी मखाणे घेतलेले आहे, 1.5 वाटी इथे आपण गूळ घेतलेला आहे. तुम्ही जर गोड जास्त खात असाल तर 2 वाटी गूळ घेतलं तरी देखील चालेल. आता इथे आपल्याला आवश्यकतेनुसार तूप घ्यायचं आहे. 1 वाटी इथे बारीक किसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि 2 वाट्या आपण इथे तीळ घेतलेले आहेत. तर हे गावरान तीळ मी इथे घेतलेले आहे. तुम्ही कुठलेही तीळ तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आपल्याला इथे तूप फक्त मखाणे भाजण्यासाठीच लागणार आहे. तर चला आता आपण गॅसकडे वळूया. तर इथे गॅसवर मी एक जाडबुडाचा पॅन ठेवलेला आहे आणि यामध्ये आपण 1 वाटी शेंगदाणे घातलेले आहेत. तर सर्व मेजरमेंट मी याच वाटीने घेतलेलं आहे. तुम्ही घरातील कुठलाही कप किंवा वाटीने घेऊ शकता. आता गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवलेली आहे कारण हा पॅन खूप जाडबुडाचा आहे. तुमची जर कढई थोडीशी पातळ असेल तर तुम्ही गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवा आणि मग खमंग असे शेंगदाणे भाजून घ्या. तर इथे 5 ते 6 मिनिटे झालेली आहे आणि शेंगदाणे हे अगदी छान खमंग असे भाजून घेतलेले आहे. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. आता आपल्याला इथे मखाणे भाजायचे आहे म्हणून मी पॅनमध्ये 1 चमचा तूप घातलेलं आहे. तर तुम्हाला जर मखाणे घालायचे नसतील तर तुम्ही ते स्किप केले तरी देखील चालेल. परंतु मी हे तिळगुळाचे लाडू थोडे पौष्टिक करत आहे म्हणून यामध्ये मखाणे घातलेले आहे आणि हे अगदी 2 ते 3 मिनिटे खमंग असे भाजून घेतलेले आहे. अगदी क्रिस्पी असे झालेले आहेत. आता हे देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता इथे गॅसवर परत पॅन ठेवलेला आहे आणि 1 वाटी किसलेलं खोबरं आपण आता पॅनवरती छान सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं आहे. आता तिळाच्या लाडूमध्ये खोबरं देखील घालत नाही, परंतु आपल्याला हे लाडू अगदी पौष्टिक असे करायचे आहेत. त्यामुळे इथे मी सोनेरी रंगावर अगदी 2 ते 3 मिनिटे खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि आता हे प्लेटमध्येही काढून घेऊयात. तुम्हाला जर घालायचं नसेल तर नाही घातलं तरी देखील चालेल. आता इथे पॅन परत गॅसवर ठेवलेला आहे आणि 2 वाट्या तीळ आपण इथे छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मी गावरान तीळ घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही तीळ इथे घेऊ शकता आणि अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये हे छान खमंग असे भाजले गेलेले आहेत. तर आता हे देखील आपले तीळ इथे तयार झालेले आहेत. आता आपण हे देखील थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर इथे बघू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलंही साहित्य या लाडवामध्ये घालून घेऊ शकता. आता इथे एक कोरडं असं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण भाजून घेतलेलं खोबरं आणि मखाणे यामध्ये घालणार आहोत. आता हे थोडंसं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसरच आपण हे ठेवणार आहोत म्हणजे खाताना हे खूप छान लागते. तर इथे बघू शकता थोडी जाडसरच भरड आपण करून घेतलेली आहे आणि आता हे एका प्लेटमध्येही आपण काढून घेऊयात. तर इथे बघू शकता आता दुसरं साहित्य म्हणजेच आपण भाजून ठेवलेले शेंगदाणे देखील छान मिक्सरला फिरवून घेऊयात. हे देखील मी थोडेसे जाडसरच ठेवलेले आहेत. आता हे देखील आपण एका प्लेटमध्येच काढून घेऊयात. तर इथे बघू शकता त्याच प्लेटमध्ये मी शेंगदाणे देखील काढून घेतलेले आहेत. थोडेसे जाडसर ठेवले म्हणजे खाताना दाताखाली आले की ते लाडूही खूप छान लागतात. आता इथे अर्धी वाटी आपण तीळ घालणार आहोत आणि 1 वाटी जो गूळ आपण घेतलेला आहे तो देखील यामध्ये घालून अगदी व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेणार आहोत. म्हणजेच हे साहित्य अगदी एकजीव असं होईल आणि गुळाचे देखील कुठे खडे राहणार नाहीत. तर आता हे देखील काढलेले साहित्य आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर इथे बघू शकता छान एकजीव असे तीळ आणि गूळ आपलं झालेलं आहे. आता राहिलेले तीळ आणि राहिलेला गूळ देखील आपण यामध्ये घालून घेऊयात. तुम्हाला जर 1.5 वाटी गूळ कमी वाटत असेल तर तुम्ही इथे 2 वाटी गूळ घेतला तरी देखील चालेल. परंतु हा 1.5 वाटी गूळ अगदी परफेक्ट असा झालेला आहे आणि लाडू देखील छान गोड असे झालेले आहेत. आता हे छान राहिलेलं साहित्य देखील आपण काढून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. आता हे साहित्य सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अगदी व्यवस्थित आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण आता अर्धा चमचा विलायची पावडर घालणार आहोत. म्हणजे ह्या लाडवांना आणखीनच छान असा फ्लेवर येतो. तर आता हे सर्व साहित्य आपण परत मिक्स करून घेऊयात. हे विलायची पावडर सगळ्या साहित्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. तर आता इथे बघू शकता आपले मखाणे थोडेसे जाडसर ठेवलेले आहेत. तर इथे ते देखील खूप छान खाताना दाताखाली लागतात. तर आता हे सर्व साहित्य लाडवासाठी तयार झालेलं आहे. तर आता आपण अशा प्रकारे एका हातानेच हे लाडू छान प्रेशर देत दाबत-दाबत करून घ्यायचे आहेत. अगदी सहज आपल्याला हे लाडू बांधता येतात आणि हाताला चटकेही न बसता हे लाडू आपण अगदी सहजरित्या करून घेऊ शकता. तर हे बघा किती छान लाडू आपले इथे तयार होत आहेत.
तर तुम्ही देखील यावेळेसच्या येणाऱ्या संक्रांतीला असे साधे, सोपे, पौष्टिक, रुचकर असे लाडू नक्की करा आणि हे लाडू अगदीच तुम्ही नवीन शिकणाऱ्या मुली असाल किंवा नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असताल, तरी देखील अगदी सोप्या पद्धतीमध्ये करून घेऊ शकता. कुठलीही यामध्ये फार जास्त अवघड स्टेप नाही किंवा कुठलेही हाताला चटके न बसवता आपण हे लाडू अगदी साध्या, सोप्या पद्धतीमध्ये करून घेऊ शकता. आणि इथे बघू शकता किती सुबक आपले लाडू इथे तयार झालेले आहेत आणि तेवढेच आपण पौष्टिक देखील इथे बनवलेले आहे. तर थंडीचे दिवस आहे त्यामुळे असे पौष्टिक लाडू किंवा पौष्टिक पदार्थ तुम्ही नक्कीच खायला हवेत. तर तुम्ही यामध्ये कुठलंही साहित्य घालू शकता किंवा कुठलंही साहित्य कमी देखील करू शकता. आपल्या आवडीनुसार आपण पौष्टिक पदार्थ यामध्ये घालून खूपच रुचकर असे हे लाडू तयार करून घेऊ शकता. तर अगदी मस्त आणि जबरदस्त आपले लाडू इथं तयार झालेले आहेत. एक लाडू तुम्हाला इथे तोडून देखील दाखवते. अगदी तोंडात टाकताच विरघळतील असे हे लाडू आहेत. तर यावेळेसच्या संक्रांतीला नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला तर भेटूया नवीन येणाऱ्या